अरे हॅलो. मी का म्हणतो झाकट पड्या, मी आलो म्हणलं, बैलगाडी घेऊन आलो म्हणलं इथं. ते बैलगाडी इथं वाडीतनी सोडली म्हणलं. तू हे बैलगाडी तिथं पोहोचून देतो म्हणलं, याच्यात मी पाईप गिपा भरतो आणि घेऊन जातो म्हणला. मी जातो म्हणलं तिकडे, चण्यावाला चक्कर मारतो म्हणलं तिकडे. मिरचीचा रोप गिप ते सर्व आपलं काय आहे ते लावतो म्हणलं, तिकडून येतो म्हणलं. मी तारगीर बांधून येतो. हो तेच सांगा लागलो म्हणलं तुले. हे बैलगाडी सोडली मी इथं, बैल बांधून ठेवले, याला खाले टाक जाऊन पाणी पाच जो म्हणलं जरासा. हो बरोबर. काय हो झबरू काका, झबरू काका, तुमची ड्युटी म्हणलं लगेच ताबडतोबच आहे म्हणलं, बैलगाडी घेऊन लगेच आले म्हणलं तुम्ही म्हणलं. बापरे, कडक ड्युटी आहे म्हणलं तुमची, एक जबरदस्त ड्युटी आहे बा तुमची. तर मस्त आहे बा, शेती वाडी मस्त, बैलगाडी साला सोडा, मस्त आराम करा. काय तर बा आराम गिराम तुला वाटते असं आयुष्य आहे, लय कठीण आहे. तुला काय माहित आहे राजा, किती घोर आहे माणसाच्या जीवाले. एवढा प्रपंच चालवणं म्हणजे काय. आता हे कसंही पाटलाकडे हाव मी, घनघणे पाटलाकडे चाला ना, तर कसंही चालते म्हणलं, भागते म्हणलं आमचं. नाही तर काय लय कठीण आहे म्हणलं आयुष्य. तुमची लाईफ चांगली आहे राजा. मग काय तर हो झबरू काका, तुम्ही शिकायला पाहिजे होतं काहीतरी. तुम्ही शाळा शिकले नाही का? शाळा मग काय तर शाळा शिकले नाही वाटते, म्हणून तुम्हाला जरा हे शेतीमध्ये गुंतले तुम्ही, नाही का? काय बा शाळा शिकून बी काय फायदा आहे रे बा. पायनं ते काय म्हणते त्याला, ते 12वी 14वी 15वी शिकून बी लोक खाली फिरत आहे म्हणलं. मग काय तर शेतीचं काम येत नाही म्हणलं. मग काय रोजानं आता माल घोटा लागलं म्हणलं विहिरीवर. मग काय तर साऱ्या विहिरीची गिट्टी मिस्त्रीच्या हाताखाली इटा देणं, ते मरणाचं अंगभर काम करते म्हणलं. मग काय फायदा आहे? काहीच फायदा नाही म्हणलं लाईफ मध्ये. पहिलेपासूनच आजी आबाजीची बापदादाची प्रॉपर्टी पाहिजे मस्त, तेव्हा मग आराम भेटते म्हणलं. हे काय आहे आपलं आयुष्य, कुत्र्यासारखं आयुष्य आपलं. अरे नाही हो, नाही हो, नाही हो झबरू काका, आयुष्य खूप चांगलं आहे हो, सुंदर आहे आयुष्य तुमचं. मग काय तर आमच्या एवढं काहीच नाही म्हणलं, आम्ही काय नुसतं फिरून खातो म्हणलं. तुम्हाला काय आमच्या एवढं फक्त गाडी दिसते राजा, आमच्या एवढं गाडी घोडी काय बाकी काहीच नाही ना. टनमन नाही हो ना आम्ही, तुमच्या एवढं टनमन राहते ना, खा प्याले सर्व. मग काय तर तुम्हाला पाटीलचा आधार राहते एक तर. लाईफ मस्त आहे शेतीची, मस्त मोकळा वारा, थंड पाणी, जेव्हा म्हणलं तेव्हा जेव्हा, कोणाचं नोकर नाही, काही बांधून नाही, टेन्शन नाही. मग काय तर नोकर सारखी आयुष्यच नाही ना तुमचं, मस्त मालकासारखं आयुष्य आहे ना, एवढं सुपर आयुष्य मस्त. बस रे बाबा झिंगारू बाबा, बस कर म्हणलं. एवढं भाषण काय मारतं बाबा. चला आमचे काम आम्हाला करू दे, ते काम तू कर बा, जाऊ दे म्हणलं आम्हाला. मग काय तर आम्हाला तिकडे चक्कर मार लागते, शेण्यात जा लागते, कसं काय आहे काय नाही. चाल ये कर तू काम. तू झबरू काका म्हणून मला घालून दिलं मला 20-25 मिनिटं इथं. झबरू काका तुम्ही कधी भेटत नाही ना, म्हणून बोल लागलो बाबा तुमच्यासोबत 2 मिनिटं. मग काय तर या मग या झबरू काका, या मी पण जातो म्हणलं आता गाडी घेऊन. या मका मस्त आहे, जरा हिरो खस नाही का. याला जरा युरिया टाकून जरा पाणी गिनी मारा लागेल नाही का, पाणी सोडा लागेल याला. रान पाणी जरासं 2-3 पाईप लावून इकडे लांबणीवर, बैलाला मस्त वाढते म्हणलं नाही का. तिकडचं आता हे संपत आलं ना, आता तिकडचं बैलाला टाकू आपल्या. इकडे जरासं मलाच पाणी टाका लागेल, जरासं युरिया सोडा लागेल म्हणलं. माका लय लुचे आहे साला, काय करावं. जरासं इकडे सोडा लागेल जरासं नाही का, वळा लागलं इकडे जरासं युरिया टाका लागेल. जरासं मोकळं पाणी सोडून, जरासं रान पाणी सोडून याले हिरवगाच होते मग जरासं नाही का. 2-4 टोपले युरिया फेका लागेल याले, असं करावं लागेल. आज दुपारून करतो असले गाले नाही का. मग वाढला पाहिजे खपा, आपल्याला मग त्रास होत नाही. बैलाला टाकाले रप कापून आणलं, बैल बांधले की टाकून दिलं की मग दुसरे काम होते म्हणलं आपले नाही का. जरासं मका टाका लागते. हे बरं केलं आपण 2-4 वेळ टाकलं, जरा जास्त पाहिजे होतं. तिकडे संपत आलं, इकडचं आपल्याला मक्यात नाही जरासं हे टाका लागेल. जरासं पाणी सोडतो आज दुपारून जरासं. असले कसं कोणीच नाही वाटते तिकडे नाही का सकाळी. त्या काठान चक्कर मारा लागेल आपल्याला नाही का, मोसंबीच्या तिकडे जरासं त्या वावरातनी जाऊन या लागेल जरासं नाही का. चक्कर माराच लागते. वानर रात्रीचं नाचधूस डुकराचं काय आहे काय नाही, माग गीक पाहा लागेल तिकडे नाही का. जरा लवणाच्या काठाने जाऊन पाहा लागते ते बंधाऱ्याजवळ. चला तिकडे बंधाऱ्याजवळ जाऊ आणि पाहू. मित्रो तुम्ही तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. काल आपले भरपूर सबस्क्रायबर वाढले. आणि चॅनल लाईक करा आणि शेअर करा, आणि काही वाटल्यास कमेंट करत जा मित्रो. बिंदास मी येतो लवणाकडून चक्कर मारून पलीकडच्या शेतामधून. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला भेटेल.